थँक्यू सो मच ज्यांचा तुम्ही आवाज ऐकला तर आतापर्यंत या मॅचला रंगवलं आणि बहरदार असं रंगवलं ते शिवव्याख्याते गणेशजी बोरगे पाटण तालुक्यातील एक जबरदस्त आवाज आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र जाऊया नवीन मॅचकडे. एक हाय व्होल्टेज थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम आहे घेरा केंजळ तर त्यांच्या अगेन्स्ट कुसुंबी. कुसुंबी संघ क्षेत्ररक्षण करेल तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम घेरा केंजळला. मैदानाच्या आतमध्ये ही टीम दाखल झाली आणि या टीमकडे लक्ष वेधलं गेलंय. एक महत्वपूर्ण लढाई आहे. डू ऑर डाय आहे. क्लॅश ऑफ टायटन साठी चाललेली ही लढाई. स्ट्राईक एंड वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी संघाचा लीडर नाव आहे किरण चिकणे. मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला आणि त्याच्या अगेन्स्ट टीम घेरा केंजळ संघाकडून आघाडीला आलेला फलंदाज आहे स्वप्नील आणि समीर. ही जोडी पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती बॅकफूट वरती जाऊन पंच केला. डीप लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे. थोडस फॉर्मलिंग पाहायला मिळालंय. एकेरी धाव घेतली आणि तदनंतर मात्र पाहता पाहता दुसरी कंप्लीट केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. महत्वपूर्ण लढाई आहे. दोन्ही टीम दावेदारी पेश करतायत. एक टीम आपण पाहिलं तर वाई तालुक्यातील आहे तर दुसरी टीम जावली तालुक्यातील. या दोन्ही टीम खऱ्या अर्थाने आता संघर्षमय लढत लढतायत. संघर्ष संघर्ष संघर्षाला नेहमी तयार राहणं गरजेचं आहे. संघर्ष हा तुम्हाला पुढे घेऊन जातो. यावेळी पहा शरीराचा वेध घेणारा बॉल. तदनंतर मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती लेट आलेत आणि थेट निघून चाललेत सरळ पवेलियन इनला. रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन बॅटर. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज दाखल झातील. नाव आहे अक्षय. हे नाव आलंय अक्षय चिकणे. मैदानाच्या आतमध्ये मात्र माफ करा अक्षय आहेत. चेंज इकडे किरण चिकणे आहेत. माफ करा. येस नवीन फलंदाज दाखल झाले आहेत अक्षय. अक्षयकडे लक्ष वेधलं गेलंय. फलंदाजीसाठी ते आलेत नॉन स्ट्राईक एंडला. मात्र यावेळी पहा किरण चिकणे यांची गोलंदाजी बहरदार ठरली आहे. अचूक लाईन आणि लेंथ वरती हा गोलंदाजी करतोय. आपल्या नावाची ओळख मैदानाच्या आतमध्ये सातत्याने दिली आहे. पहा अनेक वेळा आपण म्हणतो ना किरण हा सूर्याचा असो किंवा आशेचा नेहमी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रेरणा देतो. प्रेरणा दिली जाईल. हो हो यावेळी फटका बसलाय मिस्टाईमा. क्षेत्ररक्षक येतील. ओ इथे हाता तोंडी आलेला घास सोडून दिलाय. इथे निराश आहेत. स्वतःवरती नाखुश आहेत. मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाहीये. आणि इथे पहा घास जवळजवळ त्यांनी बनवला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मधून जवळजवळ 10 ते 12 पाऊंडाचं अंतर त्याने त्या ठिकाणी कापलं होतं आणि तिथे कॅच कॅरी करत असताना हा कॅच ड्रॉप झालाय. किरण पुन्हा एकदा निघालेत ओव्हर द विकेटने. खोलवरचा बॉल आहे. प्ले ऑन मिस. जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये व्हेरिएशन कॅरी करत असताना हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याने सांगितलं हर मोड पे बढ़ना है मुझे प्रभू. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक वेळी मला पुढेच जायचंय याच भावनेने तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याने सांगितलंय लढना तो हर मोड पे है प्रभू मुझे, बस लढना सीख गए ना तो बढ़ना भी सीख जाते हैं. आणि तो लढलाही आहे आणि तो पुढे निघालाही आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट क्रमांक 2 त्याने मिळवलाय. क्लीन बोल्ड केलाय. मॅच सोपी केली आहे.
अवघड विचारणारे प्रश्न, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेले फलंदाजांना सातत्याने रोखण्यामध्ये यश मिळालंय. आज आपण पाहिलं ना, पियुष सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आज दाखल झालाय कुसुंबी संघाकडून. अंडरआर्मची मॅच जिंकल्यानंतर मात्र आता संध्याकाळी फार्म हाऊस आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना किरण निघाल्यात. हो, यावेळी पहा राईस होणारा बॉल गुड लेंथ वरून, हा बॉल राईस झालाय, बीट केलंय फलंदाजाला. डॉट बॉलचा कॉल आलाय. धावफलकावरती धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. 3 वरती 2, षटक क्रमांक 1. आता मात्र पहा, ज्या गोलंदाजाची आम्ही चर्चा करत होतो, चॉकलेट बॉय म्हणून, कुसुंबीचा पठ्ठ्या म्हणून ज्याच्याकडे ओळखले गेले, एक उत्कृष्ट गुणलेखक आणि कुसुंबीचा चॉकलेट बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. कॅडबरी सारखा गोड आहे, चंद्रास सारखा लोभस आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहताय, नाव आहे पियुष कदम. हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय. पियुष यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. चला थोडासा स्पीडअप घ्या. स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय समीर आहेत. चला मी क्रमांक 4 वरती आलेल्या फलंदाजाचं नाव येऊ द्या. 12th मॅन नाहीये आमच्याकडे, घेरागंज टीम. नाव त्याला माहित नाहीये. विशाल आहे का? हात वर करा विशाल प्लीज. येस, थँक्यू विशाल. अक्षय स्ट्राईकला, माफ करा, समीर आहे स्ट्राईकला. समीर टू पियुष. खोलवरचा बॉल आहे, फ्लाइट हेड डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये, लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल. पहा टीव्ही स्क्रीन वरती तुम्हाला पियुष कदम हे नाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. असं म्हटलं तर ना, तो कदमों से कदम मिल जाते हैं तो बन जाती है यारिया. अरे मंजिल अभी हमारे कदमों से बहुत दूर है, मगर तसल्ली इस बात की है कि ये कदम अभी भी हमारे साथ है. यावेळी पहा राईज होणारा बॉल, बीट केलंय सातत्याने. गोलंदाजी करत असताना पियुष कदमकडे नजरा वेधल्यात, मात्र समीरही कमी नाहीये. घेरा केंजळचा तो सितारा आहे. मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता त्याची ओळख आहे. आता मात्र अटॅक करण्याला सुरुवात होईल का, हाही एक प्रश्न आहे. हो, यावेळी पहा ऑन साईडला डीपिश, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. एक सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये. समीर निराश होऊन बॅक टू द पवेलियन. सर्टन टाइम्स ऑफ पिरियड्स मध्ये लागलेले हे ब्रेक. असं म्हटलं जातं ना, कर्तबगारीचा झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजे हे क्रिकेटचं मैदान. आणि याच क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हा आम्हाला या खेळाने नावाची ओळख दिली आहे. आज गावाचं नाव, आज तालुक्याचं नाव, आज आपल्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला मोठं करायचं आहे आणि त्याच्यासाठी मात्र तुम्हाला लढावं लागतं. संघर्षाचे अनेक काळ येतात. पहा, संघर्ष हा क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही ज्या वेळी उतराल ना, त्यावेळी तुम्हाला पहिल्या बॉल पासून संघर्ष करावा लागतो. पहिली रन काढण्यासाठी, पहिल्या रन पासून तो शतक अर्धशतक बनवण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो कठीण असतो. मात्र प्रत्येक वेळी तुम्हाला सज्ज राहावं लागतं. जीवन असो किंवा क्रिकेट, तुम्हाला पदोपदी सक्षम राहावं लागतं, तीक्ष्ण राहावं लागतं आणि चालाक राहावं लागतं. आता नवीन फलंदाज दाखल झालेत. सुनील मैदानाच्या आतमध्ये आलेत. पियुष निघालेत. हो, यावेळी पहा उसळी घेणारा बॉल, त्याच्यावरती हुक केलाय. बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि धाव संख्येला 1 ने भर मिळाली आहे. हुकचा प्रहार आपण पाहिलं ना, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चांगला हुक जर कोण खेळत असेल तर रोहित शर्मा हा अनेक वेळा उल्लेख केलाय. मात्र आपण पाहिलं एबी डिव्हिलियर्स यांनी हुकचा प्रहार अतिशय सुंदररित्या केला. सुरेश रैना हा फलंदाज आहे ना, त्याला हुक साठी आणि शॉर्ट लेंथवरच्या गोलंदाजीवरती अनेक वेळा प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मात्र यावेळी पुढचा बॉल, हो यावेळी जागा बनवली आहे. मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तरी देखील बॉल सरळ निघून जाईल. सीमारेषे पार आलाय ना फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये सुनील यांच्या बॅट मधून षटकार.
पहा दरम्यान मात्र व्हाईट बॉल षटकार जसा खेचला ना, गोलंदाजाने आपली लाईन आणि लेंथ भरकटली आहे. हो, यावेळी पहा बॉडी लाईनचा अटॅक केला गेला. जिथे गोलंदाज आहे ना, अतिशय सुंदर लेंथ वरती ही गोलंदाजी हाताळत असताना गुड लेंथ वरून होणारा बाउन्स मैदानाच्या आतमध्ये, मी म्हणेन थोडासा शॉर्ट लेंथ वरती म्हणायला काही हरकत नाहीये. मात्र त्याला बॉल ज्या पद्धतीने तो वेग देतोय, गती कमी करतोय, व्हेरिएशन ठेवतोय. याही वेळी पहा पॅडलाईनची गोलंदाजी, बॉल थोडासा उंच पाहायला मिळाला, मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती केला गेलाय. विकेटचा प्रहार, फलंदाज बॅक टू द पवेलियन जावं लागेल, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. फलंदाज सुनील. चला जाऊया 12 धावा धावपलकावरती. नवीन गोलंदाज दाखल झालेत, नाव आहे समीर चिकणे. पहिलाच बॉल फटका बसलाय, मिस टाइम आहे, बॅकलिफ्ट मारली आहे, अडवण्याचा प्रयत्न, डीप मधून क्षेत्ररक्षक येईल, मात्र स्वतः येतील आणि पहा अडवण्यामध्ये यश. 2 धावा कंप्लीट केल्यात. एकंदरीत धाव संख्या 14 या आकड्यावरती आहे. 14 धावा धावपलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. महत्वपूर्ण मॅच आहे. हो, यावेळी पहा पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, हातातून कॅच ड्रॉप झालाय, डिक्लेअर झोन मध्ये धाव गेली आहे, 1 धाव अंकित केली आहे आणि 15 धावा. लो स्कोरिंग मॅचकडे आपण वळतो की काय? जर आपण पाहिलं ना, या अगोदर ब्लॅक कोब्रा कुसगाव या टीमला 53 धावांचा टार्गेट सेट केला असताना मात्र रोखण्यामध्ये यश मिळवलं होतं ते कुसुंबीकरांनी. आणि आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मध्ये घेरा केंजर संघाला अडचणीत टाकलंय. मी म्हणेन मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे या गोलंदाजांची. समीर आल्यात ओव्हर द विकेटने, माफ करा डावखुरे आताचे गोलंदाज आहेत, राऊंड विकेटने आल्यात. दरम्यान मात्र पहा तिथे थोडस फॉर्मलिंग पाहायला मिळालं. 1 धाव घेतली तर मात्र दुसरी धाव देखील चपळतेने घेतली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट बोथ बॅटर्स. जबरदस्त नमुना पेश केलाय, जिथे एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश मिळालंय. नवनाथ आल्यात, नवनाथकडेही लक्ष वेधलं गेलंय. स्ट्राईक एंड वरती आहेत, आतापर्यंत 5 धावा त्यांनी कुठल्यात. एकंदरीत सांघिक धाव संख्या 17 या आकड्यावरती आहे. हो, यावेळी पहा पिचिंग पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल आहे, बॉल पडल्यानंतर अधिक बाहेर निघून चाललाय. ज्या पद्धतीने बॉलचा एंड, बॉल ट्रॅम्प लाईन आणि त्याच्यावरून ज्या पद्धतीने बाहेर निघून चाललाय हे पाहिलं पंचांनी आणि दंडितही केलंय. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा कवचला खेळून काढला आणि क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कवच मध्ये आणि बॅकलिफ्ट मारत असताना कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्याचा भुर्दंड 2 धावांमध्ये अंकित करत असताना धाव संख्या 19 या आकड्यावरती. समीर चिकणे 20 धावा धावपलकावरती आहेत, याची नोंद घेतली गेली आहे. 20 रन्स ऑन द बोर्ड. असं म्हटलं आता ना की बुलंदी की उड़ानों पर होना तो जरा सा सब्र रखो, परिंदे बताते हैं आसमान में ठिकाणी नाही होते. मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या जर उंबरट्यावरती असाल तर थोडस थांबा, संयम ठेवा. मैदानाच्या आतमध्ये कधीही डाव पलटी होऊ शकतो. पुढचा बॉल, डावखुरे हाताचा हा गोलंदाज पुन्हा एकदा व्हाईट लाईन हाताळत असताना व्हाईट बॉलचा कॉलही आलाय. व्हाईट वेळ तेव्हा सुरू होते ज्यावेळी तुम्ही व्हाईट बॉल हाताळता. धावसंख्येला 21 या आकड्यावरती घेऊन जाताना 21 शुभ आकडा आहे. 21 हा आकडा आपण पाहिलं ना, गुरुदक्षिणा आपण 21 रुपयांची देतो, गणपतीला मोदक 21 देतो. मात्र यावेळी पहा पुन्हा एकदा स्विंग आणि मिस बीट केलाय. फलंदाज ब्लाइंड खेळतायत. अशा पद्धतीचं क्रिकेट ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा पाहिलंय आणि तेच इथेही पाहायला मिळालंय, जिथे फलंदाज फक्त ब्लाइंड खेळतायत.
बघून खेळणं, बॉलच्या आपलं जे हेड आहे ना ते बरोबर बॉलच्या खाली येणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये तुमचा फुटवर्क, तुमचा गाईड कशा पद्धतीने तुम्ही घेतलंय, तुम्ही कशा पद्धतीने उभं राहिलाय, तुमचा स्टान्स कसा आहे, तुमचा बॅट किती स्विंग करतोय, तुम्ही कशा पद्धतीने उभे राहिलाय, या सगळ्या गोष्टी या पाहिल्या जातात. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती डेथ ओव्हर मध्ये आलेत गोलंदाज रितेश चिकणे. रितेश यांच्याकडे लक्ष वेधलं गेलंय. अंतिमचं षटक डेथ ओव्हर मध्ये आल्यात आणि नवनाथ आणि त्यांच्या समेत विशाल स्ट्राईक एंड वरती. पहिलाच बॉल, जबरदस्त प्रहार, लॉंग ऑन वरती आहेत क्षेत्ररक्षक, कॅरी करतील, कॅरी कॅच पियुष कदम. विकेटचं पतन, फलंदाज बाद. विशालला जावं लागेल पवेलियन इनला. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सुसज्ज होतील, चर्चा होईल, चर्चा केली जाईल. नवीन फलंदाज दाखल झालेत. क्रमांक आहे आता 7. नाव आहे राजेश. हो, यावेळी पहा लेग स्टंपला पिच करत असताना बॉल अजून बाहेर निघून जाईल. व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि धावसंख्या 1 ने वाढली आहे. ती जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 22 या आकड्यावरती. लो स्कोरिंग मॅचकडे आपण वळतोय. अधिकचं काही बनवता आलं नाहीये. पहा यावेळी बॅटचा टॉपेज बिहाइंड विकेट. हुक करण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, तिथे बॅटची टॉपेज घेतली आहे. पूर्णपणे शॉट क्लिअर करता आला नाहीये फलंदाजाला. पहा तुम्हाला नजर ठेवावी लागते आणि वेगही तितकाच तत्परतेने तुम्हाला बॉडीचे रिफ्लेक्शन आहेत ना त्या देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि इथे थोडस लेट मोमेंट पाहायला मिळाली. बॉलचा टॉपेज बिहाइंड विकेट, 1 धाव. पुढचा बॉल पुन्हा एकदा रितेश निघालेत. हो, यावेळी मागदा अधिकचा वेग पाहायला मिळाला. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, तुमचा रिफ्लेक्शन फार महत्वाचे आहेत. तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट करता, ऍक्शनला रिॲक्शन कशी देता, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच म्हटलं आता ना की समोरून येणाऱ्या संकटाला दुरूनच ओळखता आलं पाहिजे. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. इथे 1 धाव अंकित केली आहे डिक्लेअर झोन मध्ये. एकंदरीत धावसंख्या 24 धावा. 3.4 चेंडूंचा खेळ संपलाय. अंतिमचे 2 बॉल. चला पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस आपण करूया. चला टीम, आपण टॉस साठी या, विनंती आहे. एक धाव इथे अंकित केली आहे. चला टीम JHCC जांभळी अगेन्स्ट शिवनेरी घेरा केंजळ, दोन्ही टीमला मी विनंती करेन आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. हो, यावेळी पहा आउटसाइड द ऑफस्टम्पचा बॉल, त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्येला 1 ने भर मिळाली आहे. धावसंख्या 1 ने वाढत असताना 26 धावा झाल्यात. तुम्हाला 27 बनवायचे आहेत. चला टीम JHCC जांभळी अगेन्स्ट शिवनेरी घेरा केंजळ. चला जे जांभळी संघ या, JHCC जांभळी संघ, हा कॉल आपल्यासाठी आहे. आणि त्याच्या समेत टीम शिवनेरी घेरा केंजळ या टीमला आपण देऊया हा कॉल. आणि प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये जिथे आपण टॉस का बॉस इथे ऐकणार आहोत गणेश बोरगे सरांसमेत टॉसची कहाणी. थँक्यू. थँक्यू सर. चला विनंती आहे दोन्ही संघांना लवकरात लवकर या. चला JHCC जांभळी टीम
येस, कॅप्टन आलेले आहेत. मान्यवर देखील हजर आहेत. एका बाजूला शिवनेरी स्पोर्ट्स घेरा केंद्र तर दुसऱ्या बाजूला JHCC जांभई 11 हा संघ. संभाव्यता पहिल्या फेरीतील अंतिम सामना. मी विनंती करतो प्रकाश जोयाले सर आपण या. यस, मान्यवर आलेत. आपल्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक संपन्न करूया. JHCC जांभई 11 संघाचा कॉल असेल. प्लीज स्पिन द कॉइन. हेड्स इज द कॉल अँड इट इज द टेल. शिवनेरी स्पोर्ट्स घेरा केंद्र टॉस जिंकलाय. काय निर्णय? फिल्डिंग आपण घेत आहात 4 षटकांमध्ये. समोरचा संघ देखील तितकाच तगडा आहे. जय हनुमान आपण पाहू शकतो स्लोगन आहे. काय सांगाल, आज शनिवार आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा त्यांना प्रयत्न कराल एका तगड्या ताकदवर टीमला? 50च्या आतमध्ये नक्कीच, आणि 50 डिफेंडेबल आहेत या धावा तर निश्चितपणे. मात्र आयोजन जर तुम्ही पाहाल, गावाचं हे आयोजन आहे पूर्ण ब्लॅक कोब्रा क्रिकेट क्लब. या आयोजनासाठी अगदी कालच्या दिवसापासून अहोरात्र या मैदानावरती आपल्याला मेहनत घेताना दिसतोय. काय सांगाल संपूर्ण आयोजनाबद्दल? उत्तम आहे. यस, दुसऱ्या बाजूला नाणेफेक तुम्हाला इथे पराभव स्वीकारावा लागलाय नाणेफेकीमध्ये. मात्र सामन्याकडे कशा प्रकारे पाहताय? चांगली अशी टुर्नामेंट आहे, चांगला असं स्कोर पण होत आहे, तरी चांगले खेळण्याचा प्रयत्न करू. येस, नक्कीच. आणि किती धावांचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न तुमचा असेल? 50+ करण्याचा प्रयत्न करू. येस, डेफिनेटली. ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ द टीम्स. मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. अँड द न्यूज फ्रॉम दिस सेंटर, शिवनेरी स्पोर्ट्स घेरा केंद्र वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू यू. पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र शैलेशजी जाधव सर यांच्याकडे जाऊया. थँक्यू. ज्यांचा तुम्ही मायक्रोफोन वरती आवाज ऐकलात, गणेशजी बोरगे यांचे मानूया आभार. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. सेकंड इनिंग कडे आपण वळतोय. पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या 26, तुम्हाला बनवायच्या आहेत 27. येणाऱ्या 24 बॉलची कहाणी. घेरा कंजळ संघ मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे समीर सुनील वाडकर, हे नाव आलंय त्यांच्या समेत. मात्र आता फलंदाजीसाठी 2 फलंदाज. एका बाजूला पियुष कदम आहे तर दुसऱ्या बाजूला किरण चिगणे. पहिला बॉल पॉवर प्लेचं षटक आहे. हिअर वी गो, लेट्स प्ले. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल महत्वाचा राहील. पहिलाच बॉल पहा, इथे ब्लाइंड खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. किंबहुना पियुष कदम यांना खऱ्या अर्थाने साथ देणं गरजेचं आहे. नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज जितका आक्रमक आहे, 23 बॉल आणि 27चं इक्वेशन हलक्यात घेऊन चालणार नाहीये. घेरा केंद्र संघाची गोलंदाजी महत्वाची ठरेल. हो, यावेळी पहा लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा कॉल आलाय. ऑन दी मार्क झालाय. श्री गणेशा झालाय. वाटेवरचा प्रवास सुरू झालेला आहे. असं म्हटलं आता ना की मैदानाच्या आतमध्ये दुरून येणाऱ्या संकटांना आपण जवळून ओळखलं पाहिजे आणि संयमाने तोलून हसत हसत त्याला टाळता आलं पाहिजे. संकट आलंय. हो, याही वेळी पहा लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळत असताना सुनील वाडकर यांच्याकडून होणाऱ्या चुका ह्या नेहमी लक्षात राहतात. आयुष्यामध्ये अनेक गोष्टींच्या चुका करत असतो. मात्र मित्रांनो, चुकातून शिकणं हा अनुभव आहे आणि तिथून मात्र विजय मिळवणं तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा गोलंदाज निघाल्यात ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा ऑन साईडला खेळलाय डीप शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत, येथील एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. दुसऱ्या मधले डाग शोधण्यापेक्षा स्वतःमधले डाग शोधा. दुसऱ्यामध्ये रावण पाहण्यापेक्षा स्वतःमधला रावण जाळा. चांगला अनुभव येईल. मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाज पुन्हा एकदा निघाला. हो, यावेळी पहा लेट खेळले आहेत. मैदानाच्या आतमध्ये फक्त दिशा दिली आहे. पॉइंट आणि
थर्ड मॅन रिझन मध्ये खऱ्या अर्थाने हा बॉल निघून जाईल. एक धाव अंकित केली आहे डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 4 या आकड्यावरती आहे. 4 धावा. 27 चा पाठलाग करायचा आहे. महत्वपूर्ण आहे हे षटक. येणारे बॉल 21 बनवायचे आहेत. 23 21-23 इक्वेशन. हो हो, याही वेळी पहा लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा कॉल आलाय. व्हाईट बॉलने सातत्याने या ओव्हर मध्ये व्हाईट बॉलची कहाणी आपल्याला पाहायला मिळाली. चला थोडस स्पीडअप घेऊया. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज किरण आलेत मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी पहा फटका बसलाय. मिस टाइम आहे. पॉइंटला डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये ट्रॅव्हल झालाय. एक धाव घेतली, दुसरीसाठी निघालेत. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्यात, सहजरित्या कंप्लीट केल्यात. पहा असं म्हटलं आता ना की मैदानाच्या आतमध्ये सातत्याने तुम्हाला अटॅक करावा लागतो, मात्र काही वेळा डिफेन्सिव्ह खेळही तुम्हाला करावा लागतो. 4 षटकांची मॅच म्हटली तर प्रत्येक बॉल सीमापार टोलवावा लागतो. मात्र पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजीने वर्चस्व निर्माण केलंय टीम कुसुंबीच्या. आता मात्र टीम गिराक केंजरची गोलंदाजी काय रणनीती घेऊन येईल. हो, यावेळी पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स मध्ये कॅरी केला गेलाय. झेल संपलाय. किरण चिकणे यांचा खेळ. बॅक टू द पवेलियन. किरण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतील. क्रमांक 3 वरती नाव आहे रितेश चिकणे. आजच्या दिवसामध्ये सातत्याने ब्लॅक कोब्रा कुसगाव यांच्या विद्यमानाने आयोजित केलेली वागेश्वरी चषक पर्व क्रमांक 7. या 7व्या पर्वामध्ये मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. रेलचेल पाहायला मिळाली आहे. सातत्याने मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला भव्य आणि दिव्य करण्यामध्ये यश देते. चला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जाऊया. नवीन फलंदाज रितेश चिकणे आल्यात, त्यांच्याकडे नजरा वेळवल्या गेल्यात. हो, पहिलाच बॉल पुल केला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, मात्र बॉल त्याच्या मस्तक पे दस्तक देत असताना क्लिअर केलाय. सरळ डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. ह्यूज आणि बिग षटका 6. पहिल्या षटकाच्या खेळाच्या दरम्यान धावफलकावरती धावसंख्या 1 वर 3, 13. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 18. बनवायचे आहेत 14. 18 बॉल आणि 14चं इक्वेशन. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज दाखल होईल. क्रमांक 2 वरती नाव आहे स्वप्नील वाडकर. पुढचा बॉल पियुष. ओ, यावेळी पहा काय कल्लात्मक फटका खेळलाय. तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने सांगितलंय, अरे थकले जरी पंख तरी उडावं लागेल. येत्या संकटास मला भिडावं लागले आणि तो भिडलाय. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स कम्मालीचा ऑन दी अप केलेला हा प्रहार. चेंडू सरळ सीमा पार. षटकार पियुष कदम, द ग्रेट नॉक. या क्षणाची वाट अनेक काळ या खेळाडूने पाहिलाय. असं म्हटलं आता ना, हिम्मत ही कधीही उसनी नसावी. ती स्वतःमध्ये स्वतःतली धमक दाखवणारी असावी. हिम्मत कधी कोणाकडून उसनी मागता येत नाहीये. हो, यावेळी मात्र पूल केला. पूल मात्र होईल सक्सेसफुल. लगातारचा बॅक टू बॅक दुसरा षटकार. मॅच सोपी केली आहे. आता फक्त 2 धाव्यांची गरज आहे. पियुष कदम या नावाची ओळख
मैदानाच्या आतमध्ये पहा, असं म्हटलं जाणार की जबाबदाऱ्या जेव्हा तुमच्या माथी नाचतात ना, त्यावेळी आयुष्याला आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळाला हलक्यात घ्यायचं नसतं. जबाबदारी आता निभावली आहे. पहा, 2 मोठे प्रहार, तिसराही येईल का? स्विच हिट मैदानाच्या आतमध्ये, दुधारी तलवार, लागला तर आबाद नाहीतर बर्बाद करतो. आता माहित आहे, आता ओव्हर कॉन्फिडन्स त्या शिखरावरती जाऊन पोहोचलाय. आता मी उलटा खेळेन, सरळ खेळेन, कसाही खेळेन, 2 धावा मिळवायच्या आहेत. पहा, गोलंदाजही कमी नाहीये. विजयाची हाव तुम्हाला घ्यायची आहे, मात्र त्याच्यासाठी बनवावी लागेल ती धाव. पुढचा बॉल, हो, फ्लायटेड बॉल. यावेळी ऑन साईडला खेळलाय. पंचाकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं, मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. आता स्कोर झालाय तो लेवल. स्कोर इज लेवल. एक धावाची अजूनही गरज आहे. एखादा वाईट येईल का, हाही एक प्रश्न आहे. या इनिंग मध्ये अधिकच्या वाईट आल्यात. हो, यावेळी पहा, पुन्हा एकदा ऑन साईडला डीप मध्ये स्क्वेअर लेगला हा बॉल खेळून काढलाय. एक धाव अंकित केली आणि विजया संघाचा आपण करूया अभिनंदन. टीम कुसबी या संघाने मात्र आणखी एक विजय मिळवलाय. विजेत्या संघाचा असेल अभिनंदन, मात्र पराभूत संघाला येणाऱ्या वाटचालीसाठी देऊया खूप खूप शुभेच्छा. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत चला, या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच ठरलेत पियुष कदम. या पियुष, आपल्याला दिलं जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. आपण लगेचच या. 14 रन आणि 1 विकेट आपण घेतली आहे. आपल्याला दिलं जात आहे प्लेअर ऑफ द मॅच. आणि मायक्रोफोन वरती आवाजामध्ये करूया बदल. पुन्हा एकदा शिवव्याख्याते आणि पाटण तालुक्याचा एक गोड आवाज गणेश बोरगे सरांच्या वाणीमधून ऐकूया नेक्स्ट मॅचची संपूर्ण